में सुरक्षित हो। परमात्मा की शक्तियां प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे सर्व आमच्या भगिनी आणि बंधू आणि ज्यांचा आज आपण सर्वांनी सन्मान केला असे सन्मान मूर्ती आपल्या शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोगे साहेब, आपल्या शहराचे सायंटिस्ट आणि उद्योगपती गणपतराव पाटील साहेब, तसेच डॉक्टर पूर्वाताई महाराज उगले महाराज आमचे मोठे बंधू छोटे बंधू आणि नंदकुमार दलाल साहेब, त्यांना गोपटे साहेब, हे तर म्हणजे सर्वांना सरस्वती वाटत असतात, नेहमी मोलाचं मार्गदर्शन करत असतात आणि या सर्व या आजच्या या कार्यक्रमामध्ये खूप काही घेऊन जाण्यासारखं आहे. इतक्या वर्ष आम्ही खरोखर आम्हाला वाटतं की आम्ही वाया घातली. मी नगराध्यक्ष असताना 1-2 वेळा या संस्थेमध्ये आलो, पण आज इथे येऊन असं वाटतं की आमचे इतके वर्ष फुकट गेले. आज इथे येऊन काहीतरी सार्थक झालं, काहीतरी आमच्यावर परिवर्तन झालं. आम्ही एखादा माणूस जंगलात जसा भटकतो आणि त्याला वाट सापडत नाही आणि कुठून तरी एखादा उजेड दिसतो, त्या उजेडाच्या दिशेने तो जातो आणि त्याला त्याचं घर दिसतं, तसं आज आम्हाला एक घर दिसलंय. आज मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला. तसं पाहिलं तर मी ह्या शहरातला सगळ्यात शेवटचा माणूस आहे. मी ह्या शहरामध्ये हातगाडीवर कांदेपाडी विकले. समोर बसलेले त्यांना माहिती आहे, माझी एक हातगाडी होती, तिच्यावर मी कांदेपाडी विकायचो. आणि असं असताना मला आज ह्या अंबरनाथकरांनी ह्या शहराचा नगराध्यक्ष केलं. म्हणजे शेवटच्या लाईनला असलेल्या माणसाला प्रथम लाईनला आणलं. तर मी हे उपकार कधीच विसरणार नाही. आणि हा माझा जो सन्मान आहे, मला जो मिळाला सन्मान आहे, हा सन्मान मी अंबरनाथच्या नागरिकांना अर्पित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. पासून संपर्कात आहे. त्यावेळी मी रोटरी प्रेसिडेंट होतो. पण त्या काळामध्ये काही कार्यक्रम पण आम्ही केलेले आहोत. ते तुम्ही दोन्ही दिदींशी संपर्कामध्ये आहेच. माझ्याबद्दल बोलायचं सांगितलं तर मी एक इस्रोसाठी शास्त्रीय इस्रो किंवा DRDO साठी मी कार्य केलेले आहे. भारतामध्ये सर्वप्रथम रॉकेट इंधन मी बनवलं, ज्याच्यावरती काही वापर केले. आकाश पृथ्वी मिसाईल ज्या उडत आहेत त्याचं इंधन मी सर्वप्रथम भारतामध्ये बनवलं. त्याचप्रमाणे मध्यंतरी बालासोर इथे जे अग्निबाण भारताने टाकला, त्याचं इंधन पण मीच बनवलं. त्या काळामधलं होतं. 1980 मध्ये बनवलेलं इंधन आता वापरायची संधी मिळाली. तर गेली 30 वर्ष मी इस्रो म्हणजे DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च इन्स्टिट्यूट त्यांच्यावर संपर्कात आहे. तर 30-35 वर्षापर्यंत मी एक पतपेढी स्थापन केली, त्याच्या आता 8,000 मेंबर्स आहेत. आणि गरीब लोकांना वरती आणण्याचं काम करतो आम्ही. त्यांना सॉफ्ट लोन देणं किंवा धंद्यामध्ये मदत करणं, हे आम्ही कामं करतो. तसंच सुमारे 400 आपल्याकडे कामगार आहेत. त्यांचं पोटापाण्यासाठी आम्ही फॅक्टरी चालवून त्यांना चांगल्या कामं दिलेले आहेत. अंबरनाथमध्ये सगळ्या बऱ्याच संस्थांशी संपर्कात आहोत. तरी माझ्या कार्याची दखल घेऊन आपण मला बोलवलं, आम्हाला सत्कार केला, त्याबद्दल आमच्या सगळ्यांचा आभार आहे. धन्यवाद.
ओम शांती. जे उगले महाराज परममित्र इथे बाजूला बसलेले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा मला बोलण्याची वेळ येते तर रामकृष्ण हरी या मंत्राने आम्ही सुरुवात करतो. आणि माझ्या जीवनातला हा प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या समारंभात बोलण्याचा प्रथमच योग आहे आणि त्याच्यामुळे मी सुरुवात करतो ओम शांती. नंदू शेठने सांगितल्याप्रमाणे मला पण खरंच प्रश्न पडला मी काय केलं असं की मला दिदींनी अमरनाथ रत्न या पुरस्कारासाठी निवडलं. आणि मला कौतुक वाटतं या संस्थेचं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं, त्यांच्या सभासदांचं. दिदींना एवढी काही कल्पना नाही आहे प्रत्येक व्यक्तीचं कार्य काय, पण त्यांचे जे सभासद आहे, अनुयायी आहे, तिथे बसलेले त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी या माणसांच्या कार्याची दखल त्यांच्यापर्यंत पोहोचवली. बघा, चांगलं काम करत राहा, त्याला तुम्हाला पावती नक्कीच मिळते. आणि एवढ्या लोकांचा सन्मान ही नक्कीच कौतुकाची बाब आहे. पुन्हा दिदींचे आणि ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व जशी गणपतरावांनी ओळख सांगितली तशी माझ्याही आयुष्यात एक वेळ आली होती. आमचे एक मित्र अंबरनाथला होते जे प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या वरच्या मधल्या राहायचे, अशोक पंड्याजी. त्यांच्या माध्यमातून आम्हाला पण माउंट आबूला जायचा योग आला होता. परंतु म्हणतात ना, वेळ यायला लागते, तशी त्यावेळी ती आली नाही. आणि पूर्वाताईंप्रमाणे माझी पण संधी हुकली. नंतर तिथे शिक्षण वर्गाला जायचा माझा योग होता. बघू आता जीवनात पुन्हा कधी कोण बोलवेल, बाबा बोलवतील तेव्हा साधू हा योग. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. या उत्सव मूर्तींच्या प्रत्येकाबरोबर अंबरनाथसाठी काम करायचं मला योग आलेला आहे. हा पण बहुमत आहे. पण पुन्हा एकदा या सर्वांच्या तर्फे मी दिदींचे आणि त्यांच्या सर्व संस्थेचे आभार मानतो. आणि हे ऋण मला उतरायचं नाही, अशाच ऋणात राहायला मला आवडेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. तिडता तिडता गिनाना धा तिरगिडता गिन तिडता 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 गिनाना धा तिरगिडता गिन तक तिरगिड तक तिडगतान धा तिरगिडता गिन गिड नग नग तिडी तक तिडगतान धा. ओम शांती. आदिशक्ती तुळजाभवानी चरणी नतमस्तक होऊन माझे आदरणीय पितृतुल्य बाबासाहेबांच्या चरणी नमस्कार करून व्यासपीठावर सन्मानित सर्वांचं आदर राखून मी काय बोलावं, काय केले आहे म्हणून आपला सत्कार होतो याच्यासाठी खरंच भारावून गेलेलो आहे. आपण केलेल्या कार्याची दखल एक संस्था घेऊन आपल्याला अमरनाथ रत्न पुरस्कार द्यायला इच्छुक होते. हे खरंच आपलं कार्य तेवढं मोठं आहे का, हा मला मगापासूनच तो विचार करतो. आणि मला इथे बोलून सन्मान केल्याबरोबर प्रजापती ब्रह्मकुमारीचा मी अत्यंत आभारी आहे. अशीच कृपा आमच्यावर ठेवा, म्हणजे पुढील कार्य करायला आम्हाला ऊर्जा मिळत राहील आणि आम्ही ते करत राहू. धन्यवाद. परत एकदा प्रजापती ब्रह्मकुमारीचं मी अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. ओम शांती. त्यांना आम्हाला जी मदत हवी असते ती मदत आपल्याकडून मिळत असते. त्याबद्दल जे काही आमचे पोलीस मित्र असतात किंवा सहकार्याची भावना ठेवून आमच्या बरोबर कामाला मदत करत असतात, त्यांचं आम्ही नेहमीच ऋणी असतो. मित्रांनो, सांगण्यासारखं खूप आहे, परंतु आपल्या सर्व विद्वानांचं इथे ऐकायचं आहे. दिदींनी छान मार्गदर्शन केलंय. प्रत्येक मनुष्य हा सुख, शांती, समाधान याच्यासाठीच ते मिळावं म्हणून आयुष्य आपलं घालवत असतो. आणि या सुख, समाधान, शांती मिळण्यासाठी जे काही आपण प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नातूनच या जगामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये शांती निर्माण होऊन एक सुखाची भावना आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळत असते. मी या प्रसंगी एकच सांगू इच्छितो की सर्वांची सुखदुःख जाणून घेत असताना आपण दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्याचे जे दुःख विसरण्यासाठी
किंवा दुःख दूर करण्यासाठी प्रत्येकाने पुढे जायला पाहिजे. त्यागाची भूमिका ठेवून जर तुम्ही वागले तर निश्चितच त्याचा फायदा हा आपल्या परिसरातील लोकांना होत असतो आणि ती भावना प्रत्येकाने बाळगली पाहिजे, जेणेकरून तुमच्या संपर्कात येणारी जी व्यक्ती आहे ती निश्चितच सुखी आणि समाधानी होईल. याच्यासाठी जे काही तुम्ही करू शकता ते प्रत्येकाने केलं पाहिजे. या प्रसंगी अंबरनाथ वासियांतर्फे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयातर्फे इथे माझा हा जो अंबरनाथ रत्न म्हणून पुरस्कार देऊन सत्कार किंवा बहुमान मला प्राप्त झाला त्याबद्दल मी दीदींचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ओम शांती. पुरस्कार अनेक मिळतात, त्यांना आपल्याला समाधानी मिळतं आणि लोकांचं आपण केलेल्या कामाची लोकांकडून मिळालेली ती पावती असते. परंतु आजचा हा जो अंबरनाथ रत्न पुरस्कार आहे तो विशेष उल्लेखनीय आहे 2 गोष्टींसाठी. एक, भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा आपल्याला पुरस्कार मिळतोय हे खूप खूप आनंद देणारी गोष्ट आहे. कारण आपण भारत मातेची आपल्याकडून थोडीफार सेवा केलेली असते, ती फार मोठी नसते, आपल्याला माहिती असतं. कारण आपण आपल्याला जितके ओळखतो तितके कोणीच आपल्याला ओळखत नाही आणि त्यामुळे आपल्याला माहिती असतं की अल्प काम असेल पण निश्चित ते आपल्याला लोकांपर्यंत पोचवता आलेलं आहे आणि त्यानं समाजाला थोडासा काहीतरी फायदा झालेला आहे याचा तो आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या आध्यात्मिक संस्थेकडून अशा प्रकारचा पुरस्कार मला जेव्हा मिळाला तेव्हा वाटतं की विष्णूंच्या 3 अवतारांच्या बद्दल मी अभ्यास केला. नरसिंहांच्यावर एक मोठा ग्रंथ झाला, वामनावर पण एक पुस्तक लिहिलं आणि आता परशुरामांवर चालू आहे. आणि हा मला या आध्यात्मिक संस्थेकडून जो पुरस्कार मिळाला त्यातून माझ्या कामासाठी मला प्रेरणा मिळणार आहे. ही जी शाल आहे ही या संस्थेने आणि दीदींनी माझ्यावर मायेची शाल पांघरली असं मी अगदी स्वतःला खूप समाधानाने म्हणू शकते की ही मायेची शाल आहे आणि ही माझ्या मनात कायम होती. ईश्वरीय विश्वविद्यालयाशी माझा संपर्क खूप वर्षांपूर्वी आला होता आणि त्यावेळेला माउंट अबूला शिक्षकांचं जे संमेलन होतं त्याच्यासाठी जावं अशी मला त्यावेळेला आपल्याकडून विचारणा झाली होती. परंतु शाळेत मला रजा मिळाली नाही आणि त्यामुळे एका मोठ्या चांगल्या कार्यक्रमाला मी मुकले होते. पण आता निदान पुन्हा कधी जेव्हा असेल आणि शिक्षकांसाठी असेल त्याला मला निश्चित जायला आवडेल. कारण मी पहिली आधी शिक्षिका आहे आणि मग लेखिका आहे आणि माझ्याकडून फार थोडं काम ते समाजासाठी होत आहे. किंवा आता मी आता बालदुनीबद्दल इथे मुद्दाम सांगते की गेले आपण 14 फेब्रुवारी ते 5 जून असा 100 दिवसांचा कार्यक्रम सुरू आहे बालदुनी नदीची स्वच्छता मोहीम. आणि त्या स्वच्छता मोहिमेमध्ये आपण GIP टँकपासून ते शिवमंदिरापर्यंतच्या नदीची स्वच्छता केली आणि आता वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. आणि त्या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि जे वृक्ष लावायचे ते सगळे देशी लावायचे. परदेशी एकही वनस्पती तिथे लावली जाणार नाही. म्हणजे ज्याचा पक्ष्यांना, निसर्गाला, पर्यावरणाला उपयोग होणार आहे असेच वृक्ष तिथे लावले जाणार आहेत. आणि लावतानाच थोडे 1.5-2 वर्षाची अशी ती रोपं असतील म्हणजे ती टिकून राहतील. हा प्रयत्न आहे. आणि अंबरनाथ नगरपालिकेनं हा जो लोकसहभागातून उभारलेला जो त्यांनी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी सहकार्य द्यावं अशी मी विनंती करते. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानते, दीदींचे आभार मानते आणि असंच आम्हाला प्रेम आपल्याकडून मिळू दे, ही माया अशी मिळू दे अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद.